तू जा घे ना तू, मी आता खिचडी टाकायची ना. मी काढते ना आणि मी हे बघा, माझी आई आज खिचडी करते फोडणीची. मोहरी तर मी टाकली. पण चांगली करते, पण मम्मी खूप भारी करते म्हणजे मम्मीला म्हटलं तूच कर. हे बघा, ही खिचडी खायसाठी आता मक्खन लावायली. आता बघा आपण तेल टाकलेलं आहे. तेल झालं, जिरा मोहरी घालायची, लसण टाकायचा. नाही, खरंच खूप छान करते मम्मी खिचडी, खरंच. कांदा टाकायचा. तिला करायचा कंटाळा येतो म्हणून चाललंय लोणी लावणं. खरंच चांगली कर. हे बघा, आता कांदा छान होऊ द्यायचा. आपला कांदा छान लाल झालेला आहे. आता याच्या आपण टोमॅटो टाकणार आहे याच्यामध्ये. आणि आपण गोबी पण चिरून टाकलेली आहे. ती थोडी मुद्दामच मोठी मोठी चिरली, नाही तर मग बारीक चिरली की ती एकदम त्याच्यात मऊ होऊन जाते. त्यामुळे अदृश्य होऊन जाते. अदृश्य होऊन जाते, अदृश्य. हां, हे बघा, बटाटा आणि कोथिंबीर आहे. याने दाणे नको टाकू नको. थोडीशी टाकू दे काही. वाटाण्याच्या ऐवजी चांगले लागतात ते. वाटाणे पण छान लागतात. शेंगदाणे पण चालू टाका. सगळेच टाकून घेऊ. हे बघा, तुरीचे दाणे आहेत हे बघा. तिखट टाकायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. पण मी बरोबर करते झणझणी. तिखट टाकलंय. बरं बरं. हे बघा, हा मसाला आहे. मसाला टाकायचा. मसाला आपल्या आवडीनुसार टाका. आपल्याला किती कमी जास्त तिखट लागतं तसं. आता लसण पहिले टाकलं. हे बघा, मीठ टाकायचे. डाळ नाही टाकली आज. डाळ न टाकता खिचडी टाकणार आहे मी. पुलाव टाईप बघा. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले. धुवून 5-10 मिनिटं झाले बघा. हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. हे बघा, आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहे. सर्व तांदूळ टाकून द्यायची. बंद करा. किती छान कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं. हे बघा, आता याला उकळी येऊ द्यायची. लगेच झाकण नाही लावायचं. हे बघा, मीडियम आहे गॅस. आपण असं नुसतं झाकून ठेवलेलं आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.